ओके, वेलकम ऑल. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हो. ओके सर, this is a canvas. Everyone I think knows the Moodle. We have used the Moodle previously for our 125 exams also, and for the LMS also purpose also. This is an extended version of Moodle, or all good features have been incorporated in Canvas, and it's a combined other features also for the LMS thing. So basically this is a purely LMS, and you can have multiple plugins also in this LMS, which we will be configuring in later on as per requirements. Okay, should I talk in Marathi or should I continue in English? Okay. काय मला वाटतं सगळ्यांना सगळ्या लँग्वेजेस येतात आता. मराठी, हिंदी, इंग्लिश काय प्रॉब्लेम नाही कोणाला. फक्त या 3 लँग्वेज सोडून कुठली लँग्वेज नाही चालणार ना. ओके. विषय कसे चालेल? इंग्लिश, मराठी, हिंदी चालेल काय? काही नो प्रॉब्लेम. ठीक आहे. बिकॉज आता मी बघितलं सगळेजण मराठी बोलणारेच आहेत, म्हणून मी विचारला. मराठी समजणार आहेत मेनली. समजणारे बोलणारे पण आहेत. ठीक आहे. कॅनव्हास म्हणजे Moodle आणि इतर जे LMS आहेत त्याचं चांगले फीचर्स इन्क्लूड करून हे कॅनव्हास बनवलेलं आहे. इट्स अ पेड व्हर्जन. Moodle वॉज अ फ्री व्हर्जन, आणि त्यातले चांगले फीचर्स आहेत. काही अदर कॅनव्हासेस जे LMS आहेत त्यातलं कंबाईन करून हे एक कॅनव्हास बनवलेलं आहे. आणि बऱ्याचशा फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये हे कॅनव्हास ॲज अ LMS टूल म्हणून वापरलं जातं. इट इज हॅव्हिंग म्हणजे बरेच चांगले फीचर्स आहेत which can be used for the effective delivery of your academic content. This is a Canvas. Canvas is a learning management system. आपण बेसिक कॅनव्हासचं जे आहे आपल्याकडे आता इम्प्लिमेंट केलेलं आहे. इम्प्लिमेंट करण्याचा फेज चालू आहे. तर सध्या आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून काही डिपार्टमेंट्स किंवा काही स्कूल्सला ते अप्लाय करतायत. त्यात आपण व्हॉलेंटरीली आपण भाग घेतोय फ्रॉम FOET. फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट कडनं काही एक स्कूल पार्टिसिपेट करतात. दे आर ऑलरेडी स्टार्टेड डिलिव्हिंग लेक्चर्स फ्रॉम कॅनव्हास ऑल्सो, थ्रू कॅनव्हास ऑल्सो. सो हे बेसिकली आपलं जे आहे एफर्ट्स इफेक्टिव्हली युटिलाइज करण्यासाठी वापरूया आपण. ॲज पर माय सजेशन, इट्स अ टूल टू तुमचं काम कमी करण्यासाठी. जे रिपीटेडली काम आहे किंवा जे तुम्हाला इफेक्टिव्हली डिलिव्हर करण्यासाठी यूज करायचं, त्यासाठी दिस टूल इज व्हेरी गुड. एनी कॅनव्हास, एनी LMS टूल इज व्हेरी गुड, बट एनीहाऊ आपण आता हे घेतलेलं आहे तर हे आपण वापरूया. तर फर्स्ट ऑफ ऑल द लिंक इज mitwpu.instructor.com. मी तुम्हाला आपले जे फॅकल्टी आहेत केमिकल आणि पेट्रोलियमचे, त्या सगळ्यांचे युजर्स क्रिएट केलेले आहेत. तर त्यांना मी सगळ्यांना एनरोल करण्यासाठी मी एक हे पाठवलेले आहे, इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे. ज्यांनी इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट केलेलं आहे, they can go through their login and use the demo 001 course and explore it. म्हणजे हे आपण आता सध्या टेस्टिंग साठीच बनवलेलं आहे. तुम्हाला जे काय प्रयोग करायचे आहे, टेस्टिंग करायचं आहे, ते तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. इवन आता आपण आपल्या सगळ्या WPUच्या स्ट्रक्चरचं पण कोर्सेस बनवून ठेवलेले आहेत, पण ॲज पर गाईडलाईन्स फ्रॉम सेंट्रल IT टीम आता कुणालाही त्याला एनरोल करायचं नाहीये ॲज अ टीचर ऑल्सो. त्यांचं असं रिक्वायरमेंट आहे की इवन फॅकल्टी शुड गेट ट्रेन अबाउट इट. म्हणजे फॅकल्टीनी स्वतः ट्रेनिंग घेऊन स्वतः कॉन्फिडंट झाल्यानंतर ते तुमचे असेसमेंट करणार. तुमचा कोर्स तुम्ही कसा काय डिझाईन करताय, तुमचं टूल्स कसे वापरताय, देन यू विल बी एनरोल टू युअर कोर्स. आणि मग तुम्ही ते यू कॅन तुमचा कोर्स तुम्ही डिझाईन करायचा, क्रिएट करायचा. देन ॲट द बॅकग्राऊंड द स्टुडंट विल गेट एनरोल वन्स युअर कोर्स इज रेडी. म्हणजे त्यांचं असं एक्सपेक्टेशन आहे की कुठलाही केऑस मुलांच्या समोर होता कामा नये या LMS बाबतीत. तुम्ही जर का वेल कॉन्फिडंट असाल तरच ते मुलांना डिस्प्ले होईल, डिस्प्ले केलं जाईल आणि मुलांना ते दिसायला लागेल किंवा मुलं एनरोल होतील त्या कोर्सला. हा एक त्यामागचा एक कन्सर्न आहे. ठीक आहे.
तर हे बेसिक आपली ही लिंक आहे mitwp.instructor.com. विल स्टार्ट फ्रॉम इंट्रोडक्शन. फर्स्ट थिंग फर्स्ट, डॅशबोर्ड. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा डॅशबोर्ड येईल. तर डॅशबोर्ड इज नथिंग बट मेन थिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिस इज यू कॅन सी द 2 पार्ट्स हिअर, पब्लिश कोर्स अँड अनपब्लिश कोर्स. हे पब्लिश कोर्स आहेत ते मुलांना दिसतात, अनपब्लिश आहेत ते जोपर्यंत तुम्ही पब्लिश करत नाही तोपर्यंत मुलांना दिसत नाहीत. इवन एनरोलमेंटला पण ते दिसणार नाहीत. मुलांना सेल्फ एनरोलमेंट असेल तरी सुद्धा ते जोपर्यंत यू पब्लिश द कोर्स तोपर्यंत दिसत नाहीत. डॅशबोर्ड्स मध्ये तुम्हाला इथे 2 कोर्सेस दिसतात. राईट साईडला इथे कमिंग अप म्हणजे व्हॉट एव्हर तुम्ही जे काही प्लॅन कराल, जे काही तुमचे इव्हेंट्स प्लॅन केलेले असतील त्या इथे तुम्हाला रिसेंट फीडबॅक मध्ये येतं ना. राईट इथे कमिंग अप. आता इथे आपण या कोर्स मध्ये काही केलेलं नाहीये. सो कमिंग अप, रिसेंट फीडबॅक हे इथे तुम्हाला येतात. वन्स वी गो टू द कोर्स, त्याच्यामध्ये आता आपण वेन वी गो टू द कोर्स, हा आपण डेमो कोर्स एक क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये हा टूलबार्स आहे, म्हणजे डॅशबोर्डच्या साईडला टूलबार्स आहेत. त्याच्यामध्ये अनाउन्समेंट आहे, असाइनमेंट, डिस्कशन, ग्रेड्स, पीपल, पेजेस. दीज आर ऑल ऑप्शन्स विच यू कॅन यूज फॉर द कोर्स. There are basic 3 categories, I can say. Global navigation bar, to-do list, which is right side, and help. Help is this button. This is global help. तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर you will navigate to the global help website of Canvas, which is very much user friendly. You can search anything. म्हणजे तुम्हाला जी काही हेल्प हवी असेल ते तुम्हाला ह्याच्यावरनं वेबसाईटवरनं मिळेल. आणि ही पिरियडिकली अपडेट केली जाते. आणि ह्याच्यामध्ये बरेच तुम्हाला स्क्रीनशॉट पण असतील, म्हणजे टू अनालाइज, म्हणजे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील त्या बाबतीमध्ये एक्सप्लेन करायला स्क्रीनशॉट वगैरे पण आहेत. ओके, दिस इज द फर्स्ट थिंग. वेन वी गो टू द कोर्स, there is announcements. So this feature is for the communication with the students as well as faculties. जी काय अनाउन्समेंट, जे काय तुम्हाला अनाउन्समेंट स्टुडंटसाठी करायची असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेटर कडून, सुपर ऍडमिन कडून सगळ्या युजर्सना करायची असेल ती इथे केली जाते. फॉर द अनाउन्समेंट यू कॅन सिलेक्ट for the specific course or all the course. You can put the याच्यामध्ये even you can plug in the Microsoft Teams also. Teams recording आहे ते तुम्ही प्लग इन करू शकता. इवन मायक्रोसॉफ्ट याचा स्टुडिओ आहे, कॅनव्हासचा स्टुडिओ आहे, दॅट यू कॅन ऑल्सो यूज. यू कॅन यूज रेकॉर्डिंग, प्री रेकॉर्डेड मीडिया फॉर द अपलोडिंग द युअर व्हिडिओ समथिंग. जे काही ऑडिओ व्हिडिओ जे तुम्हाला पोस्ट करायचं आहे ते तुम्ही इथे पोस्ट करू शकता. सर, हा, म्हणजे आता आपण MS Teams मधून जे लेक्चर घेतो ते सेम ह्याच्यातून घेता येईल का? see इथूनच घ्यायचं का MS Teams लेक्चर? that can be routed through this LMS. ओके, इथं तू आता आयकॉन दाबला MS Teamचा, ते दाबला Yes. की मुलांना मेसेज जाईल का? मेसेज जाणार नाही. इथे तुम्ही टीम्सला लॉग इन करून इथून तुम्ही लेक्चर हे करू शकता, स्टार्ट करू शकता. अच्छा, इथून घेता येईल. ओके, येस. म्हणजे ह्याच्यातच सगळंच आहे का? गुगल मीट आणि सगळंच आहे का? गुगल मीट अजून नाही कॉन्फिगर केलेलं. याच्यामध्ये फक्त ऑफिस 365 मध्ये, म्हणजे तुम्हाला वन ड्राईव्ह जो दिलेला आहे टीम्स मधला,
त्याच्यामध्ये जे काय तुम्ही शेअर केलंय ते इथून तुम्ही त्याला लिंक करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये जर का तुमचं शेअर केलेलं काही डॉक्युमेंट असेल, फाईल्स असतील, तर त्या तुम्ही इथे ओपन करून त्याला अटॅच करू शकता. किंवा जनरली तुमचं जे टीम्स मधलं रेकॉर्डिंग जे आहे ते वन ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलेलं असेल तर तुम्ही इथे लिंक करू शकता. ओके. This is म्हणजे एमएस टीम compulsory मधून to जे do? असाइनमेंट देतात त्या असाइनमेंट आणि इथून द्यायचे असाइनमेंट दोन्ही असं वेगवेगळं दोन्हीच आहे का याच्यात सोय? काय सर? नाही कळलं मला. आपण एमएस टीम मधून पण असाइनमेंट मुलांना देतो. एमएस तसंच टीम्स तुम्ही ह्याच्यातून एमएस टीम्स आता मे बी थोड्या दिवसांनी डिस्कंटिन्यू होईल आणि दिस विल द फायनल. ओके ओके. अच्छा, Maybe. कंपल्सरी आहे का? जर LMS ओनली द थिंग LMS हे जर का त्यांनी ठेवलं ऑनलाईन लेक्चरसाठी किंवा LMS म्हणून आणि टीम्स आणि जर का बाकीचं जर का बंद केलं तर देन दिस विल बी कंपल्सरी. पण अजून तरी तसं काही कुठले गाईडलाईन्स नाही आहेत किंवा इन्स्ट्रक्शन नाही आहेत की हे कंपल्सरी म्हणून. ठीक आहे. म्हणून आताच वी आर नॉट फॅमिलियर विथ टीम्स आणि एकदम परत चेंज आता ते आहे. म्हणून तर आपण टीम्सचं प्लग इन कॅनव्हास मध्ये करून घेतलंय. हम्म. मेन ऍडव्हान्टेजेस कॅनव्हासचा असा आहे की तुम्ही जर का कॅनव्हासमध्ये इव्हेंट ऑर्गनाईज करून त्याच्यामध्ये जर का टीमचं लेक्चर घेतलं तर त्याच्या अटेंडन्स तुम्हाला रेडी अवेलेबल कॅनव्हासमध्ये मिळतात रिपोर्ट्समध्ये. मग टीम्स मध्ये पण मिळतं. हो. हो. इथून अटेंडन्स डायरेक्ट ERP ला जाईल काय? ते सर चालू आहे बॅकएंडला काम करणं. ओके ओके. सर ती रिक्वायरमेंट मीच त्यांना सांगितलेली आहे. ते झालं तर मग दॅट विल बी बेस्ट. पण ते चालू आहे ते काम. आणि ते फॅकल्टी डेटाचं जरी झालं ना तरी चांगलं सुंदर होईल भाऊ. सर त्याच्यावरती काम चालू आहे. कारण ते आता कॅनव्हास मध्ये शक्य आहे ते एक्सपोर्ट करणं तो हे अटेंडन्स. पण ERP मध्ये इम्पोर्ट करायला त्यांना प्रॉब्लेम येतोय. ते त्यांचं प्रोग्राम डेव्हलपर सोबत बोलणी चालू आहेत. मे बी ऍटलीस्ट कॅनव्हास मध्ये डेटा फॅकल्टी डेटा तरी एकदा टाकला की तो कायम राहील का? तसं आहे का काय? सर LMS मध्ये फॅकल्टी डेटा इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही नाही का? फॅकल्टी डेटा म्हणजे कुठला म्हणताय? ते आता पब्लिकेशन, रिसर्च प्रोजेक्ट किंवा काय कन्सल्टन्सी दॅट इज किती आहे? ERP मध्ये जाणार आहे. ते इथे हे नाहीये. सगळं ERP मध्ये जाणारच आहे का आज ना उद्या? ते ERP मध्येच राहणार आहे. दिस इज LMS. दिस इज मेंट टू बी अ कम्युनिकेशन बिटवीन फॅकल्टी अँड स्टुडंट. ओके ओके. सर त्या दृष्टीने ह्याच्याकडे बघा. तुम्हाला म्हणजे मुलांना तुम्ही आता नोट्स देताय, टीम्स मध्ये नोट्स शेअर करताय किंवा इंटरॅक्टिव्ह तुम्हाला काही करायचं असेल दॅट कॅन बी डन इन कॅनव्हास. क्लासचे जे असाइनमेंट्स आणि ग्रेड्स आणि लेक्चर सगळं इथून टेस्ट तुम्हाला ग्रेडिंग ह्याच्यावरती ऑनलाईन करता येईल. बरोबर. मग टीम्स मध्ये पण येतं करता. हो येतं ना. हा. पण वापरतात किती जण अजून? ऍक्च्युली टीम्स इज अ गुड प्लॅटफॉर्म सर. तुम्ही आता आम्ही सगळं त्याच्यावरती अपलोड केलं होतं म्हणजे असाइनमेंट्स एव्हरीथिंग अँड आय फाउंड इट व्हेरी कन्व्हिनियंट. तुम्हाला हे पण कन्व्हिनियन्स वाटेल तुम्हाला. हा ते वापरल्यानंतर वाटेल. आता असं वाटतं ह्याच्यामध्ये टीम्स पेक्षा मोर टूल्स अवेलेबल आहेत. तुम्ही Moodle वापरला असेल तर Moodle मधले जे आहे आता इथे पेजेस म्हणून आहे किंवा मॉड्यूल्स म्हणून आहे. मॉड्यूल्स म्हणून जे ऑप्शन आहे, क्विझेस ऑप्शन आहे, कॉन्फरन्स आहे, नंतर तुमचं डिस्कशन आहे. हे जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला टीम्स मध्ये नाही आहेत. कॅनव्हास मध्ये तुम्हाला मिळतात. पेजेस म्हणजे तुम्हाला एक वेब पेज करून तुम्ही त्याच्यामध्ये डिस्प्ले करू शकता की नोटीस एखादी असेल आणि इट्स अ युजर फ्रेंडली पेजेस. म्हणजे तुम्ही जस्ट टाईप करा आणि ते मुलांना दिसेल. किंवा तुमचं रेडी काय कुठलं असेल तर ते कॉपी पेस्ट केलं तरी तुम्हाला इथे डिस्प्ले होतं. ते वापरल्यावर कळेल आता सगळं. ओके. तर दिस इज अ announcement which will be sent to the students once they log into the Canvas or if they have enabled a notification on their mobile or email. म्हणजे जर का त्यांनी हे नोटिफिकेशन जातात हे टेस्ट अनाउन्समेंटचे किंवा जे काही आपण कम्युनिकेट करतो कॅनव्हास थ्रू तर त्याचे नोटिफिकेशन हे जर मुलांनी फेसबुक सारखं आहे जर का नोटिफिकेशन तुम्ही मोबाईलवरती एनेबल करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला मोबाईलवरती पॉपअप होतात किंवा तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन दिसतात. तर तसं हे अनाउन्समेंट मध्ये त्या मुलांना दिसेल. हे जे काही तुम्हाला अनाउन्समेंट पाठवायचे आहेत मुलांना डिले पोस्टिंग करायचं असेल तुम्हाला एका दिवशी ही अनाउन्समेंट पाठवायची असेल पोस्ट ॲट डेट यू कॅन चूज द डेट टायमिंग त्या दिवशी ही अनाउन्समेंट मुलांना दिली जाईल.
आणि जर मुलांना तुम्हाला अनाउन्समेंट वरती कमेंट करायला अलाउ करायचं असेल तर यू कॅन अलाउ इट. इव्हन त्याच्यामध्ये युजर मस्ट पोस्ट बिफोर सीइंग रिप्लायज, म्हणजे जर का त्यांनी पोस्ट वाचल्याशिवाय तर रिप्लाय करायचा असेल ते डिसेबल करायचं असलं, म्हणजे मुलांनी पोस्ट बघितल्यानंतरच त्याला रिप्लाय करावं हे कंपल्सरी करायचं असेल, यू कॅन एनेबल दिस. सो जसं फेसबुकमध्ये पोस्ट केल्यानंतर लाइकिंग वगैरे येतं, तसं अलाउ करायचं असेल तर यू कॅन अलाउ दिस लाइकिंग, सॉर्ट बाय लाईक्स वगैरे, दीज आर ॲडिशनल फीचर्स. सो एनेबल पॉडकास्ट अजून आपल्याला एनेबल केलेलं नाहीये, म्हणजे कॉन्फिगर केलेलं नाहीये, त्यामुळे ते आता आपल्याला करता येणार नाही. सो वन्स यू सेव्ह दिस, ही आता सेव्ह झालेली आहे. तर ही आपण होमला गेलो तर आता इथे आपल्याला ही अनाउन्समेंट केलेली आहे आपण, तर मुलांना कशी दिसणार आहे, तर त्यासाठी आपल्याला होमला गेल्यानंतर इथे राईट साईडला स्टुडंट व्ह्यू म्हणून एक ऑप्शन आहे. स्टुडंट व्ह्यूला गेल्यानंतर हे इथलं सगळं खालचं पिंक होतं, म्हणजे दिस इज स्टुडंट व्ह्यू. स्टुडंटना कसं दिसेल हे ह्याच्यातनं तुम्हाला बघता येईल की तुम्ही अनाउन्समेंट पाठवली पण अजून इथे आलेले नाहीये. का आलेले नाहीये? कारण आपण ती डिलीट केलेली आहे. सो we can edit it again. So now we can go to the home, view student view, announcement. So there is one announcement. This is a test announcement. We can reply. This is a student view. Student can reply for this post. So once students have read or replied, you can see that test student reply. Right. So this is the announcement for students. So next thing is assignment, which is very useful for us. आपण असाइनमेंट करतो, मुलांकडनं करून घेतो त्यासाठी. सो दिस इज ऑप्शन फॉर असाइनमेंट. Assignment, you can give the name. So you can put the assignment. तुम्ही इथे एखादी PDF सुद्धा तुम्ही हे करू शकता, इमेज सुद्धा इन्सर्ट करू शकता. So anything you can. तुम्ही याला पॉइंट्स देऊ शकता, ग्रुप असाइनमेंट और नो ग्रुप. तुम्ही इथे न्यू ग्रुप क्रिएट करून त्या ग्रुप स्पेसिफिक ग्रुपला 5 जणांचा ग्रुप करून त्या 5 जणांच्या ग्रुपसाठी एक असाइनमेंट, अशा तुम्ही 5-5 असाइनमेंट फॉर क्लास करू शकता, किंवा एकच असाइनमेंट सगळ्यांसाठी. आता इथे तुम्हाला डिस्प्ले ग्रेडिंग साठी काय पाहिजे, तुम्हाला इथे पर्सेंटेज पाहिजे किंवा पर्सेंटेज फुल मार्क्स असेल तर 100% येईल. लाईकवाईज ते व्हेरी होईल. नंतर कम्प्लीट इनकम्प्लीट, म्हणजे त्यांनी जस्ट कम्प्लीट केले का नाही असाइनमेंट, येस ऑर नो, त्याच्यामध्ये 1 completed, 0 not completed. Points, actually तुम्हाला किती पॉइंट्स येते आउट ऑफ 10, हाऊ मच पॉइंट यू वॉन्ट टू गिव्ह. नंतर इथे लेटर ग्रेड आहे, दॅट इज A प्लस B प्लस. लाईकवाईज यू कॅन गिव्ह द ग्रेड ऑल्सो. GPA स्केल पण आहे.
इवन नॉट ग्रेडेड, म्हणजे तुम्हाला काही नाही, जस्ट गिवन फॉर द सेक ऑफ स्टुडंट बेनिफिट, अशी तुम्ही एक असाइनमेंट देऊ शकता. सो आपण पॉइंट्स मध्ये बघू. जनरली आपण पॉइंट्स किंवा ग्रेडिंग मध्ये देतो. तर सबमिशन टाईप मध्ये ऑन पेपर असेल तर मुलं आणून सबमिट करतील तुमच्याकडे. आता सध्या ऑन पेपर नाहीये, त्यामुळे आपण ऑनलाईनला हे करू. ऑनलाईन मध्ये तुम्हाला मुलांनी टाईप करायची असेल जे असाइनमेंट, टेक्स्ट एंट्री आहे, वेबसाईट URL कुठली लिंक करायची असेल तर ती आहे, मीडिया रेकॉर्डिंग म्हणजे मुलांनी काही स्वतःच व्हिडिओ क्रिएट करून ती पोस्ट करायची असेल ॲज अ असाइनमेंट म्हणून, दॅट कॅन बी ऑल्सो पॉसिबल. फाईल अपलोड्स मध्ये तुम्हाला कुठल्या फाईल्स मुलांनी अपलोड केल्या पाहिजेत, डॉक्युमेंट, टेक्स्ट आणि PDF. आपण इथे जर फक्त PDF हवे असेल, फक्त PDF टाकू शकतो, म्हणजे मुलं फक्त PDF अपलोड करतील, किंवा डॉक्युमेंट फाईल किंवा DOCX, जे काय असेल तुमचं रिस्ट्रिक्शन तुम्ही टाकू शकता. इफ यू डोंट वॉन्ट टू पुट अ रिस्ट्रिक्शन्स, एनी फाईल कॅन बी अपलोडेड, दॅट विल ऑल्सो बी पॉसिबल. अलाउड अटेम्प्ट्स, किती अटेम्प्ट्स पाहिजे, लिमिटेड अटेम्प्ट्स पाहिजे असेल 1, 2, 3 जे काय आहे, किंवा अनलिमिटेड मध्ये तो किती वेळा असाइनमेंट सबमिट करू शकतो, मल्टिपल टाइम्स, यू कॅन कीप इट. अगेन दिस इज अ ग्रुप असाइनमेंट. जर तुम्हाला ग्रुप सेट करायचा असेल, यू कॅन सेट द ग्रुप बाय ग्रुप ॲडिंग सम स्टुडंट्स टू स्पेसिफिक ग्रुप अँड गिव्ह द नेम फॉर दॅट ग्रुप अँड असाइन दिस टू द स्पेसिफिक ग्रुप. नाही, ग्रुप असाइनमेंट वेगळं आहे तुषार सर, तसं नाहीये ते. कसं आहे मग? ग्रुप असाइनमेंट म्हणजे कसं, आपण एक 1 ते 2 युनिट असतील, त्या 2 युनिटवर आपण असाइनमेंट देणार आहेत काहीतरी 3-4. तर ती झाली ग्रुप असाइनमेंट. त्याच्या 2 युनिटवर काहीतरी असाइनमेंट झाले आणि त्याला आपण काहीतरी वेटेज ठेवणार आहेत. सपोज 20%, 10 पॉईंट्स किंवा 20% किंवा 25%. तर ते ग्रुप वेटेज म्हणजे ग्रुप असाइनमेंट तिथं करता येतं ते. ओके, मग दिस थिंग वरचे ग्रुप असा, दिस इज फॉर ग्रुप असाइनमेंट ग्रुप नेम. हा, ते ग्रुप नेम सेम. आणि दिस इज अनदर. ठीक आहे. ओके. आणि खाली असाइनमेंट आहे, ते असाइन करायचं असेल त्याला. हा, असाइन टू एव्हरीवन. इथे तुम्ही ग्रुप करू शकता. इथं ग्रुप करू शकतात तुम्ही असाइन. प्रत्येक कोणाला 5-5 जणांना तुम्ही जे म्हणत होते तसं. हा, ओके, ठीक आहे. अगेन दिस इज पीअर व्ह्यू. जर मुलांमध्ये स्टुडंट्स मध्ये तुम्हाला इन बिटवीन जर का रिव्ह्यू करून घ्यायचं असेल त्या ग्रुप असाइनमेंटचा, इथे ऑप्शन आहे. मॅन्युअली पीअर रिव्ह्यू करायचा असेल, इफ यू हॅव टू अलॉट मॅन्युअली कोणाची असाइनमेंट कोणाला जायची, ऑटोमॅटिक करायचं असेल ऑटोमॅटिक. रिव्ह्यू पर युजर जे काय असेल ते ऑटोमॅटिक येईल. असाइन प्रिव्ह्यू म्हटलं की तुम्हाला त्या डेटला असाइन होईल. दिस इज फॉर पीअर रिव्ह्यू. असाइन टू, इथे आता अमोल सरांनी सांगितलं असं एव्हरीवन, और तुम्हाला स्पेसिफिक स्टुडंटला करायचं असेल किंवा स्टुडंटचा ग्रुप करून तुम्ही इथे ऍड करू शकता. ते ऍड म्हटलं की ऍड करू शकता तुम्ही. दिस इज अ ड्यू डेट. आता मुलांची नावं ह्याच्यात आली आहेत का तुषार? आता सर अजून मुलं एनरोल केलेली नाहीयेत. हा, म्हणजे या गोष्टीला वेळ आहे, थोडा वेळ आहे. कारण त्यांनी मुद्दाहून मुलं एनरोल केलेली नाही, की त्यांचं म्हणणं असं आहे की फॅकल्टी शुड बी गेट हँड्स ऑन फर्स्ट. ओके. कम्फर्टेबली झाल्यानंतर, कारण काहीतरी चुका होऊन मुलांसमोर त्या जायला नको असं त्यांचं एक्सपेक्टेशन आहे. किती वेळ देणार आपल्याला त्यासाठी? म्हणजे 1 महिना. ओके. इवन स्पेशलाइज ट्रेनिंग सर चालू होणार आहे संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान मध्ये. त्या बॅचेस मध्ये कोणतरी एक्सपर्ट असेल हु विल ट्रेन द ऑल फॅकल्टीज, की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला पाहिजे ते मॉड्यूल एक्सप्लेन केलं जाईल किंवा सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. हो, बरोबर. पॉलिमरचं लॉग इन झालेत का? नाही झालेले अजून. ओके. This is due date. This is available date. From this date to these days you can available this assignment. This is add button. हे कोणाला जर का तुम्हाला काही मुलं असतात की ज्यांना एक्सेप्शन असतात की कुठेतरी गावाला गेलेत किंवा आजारी आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही वेगळी असाइन करू शकता ड्यू डेट.
स्पेसिफिक त्या स्टुडंटला सिलेक्ट करून तुम्ही त्याला वेगळी असाइन करू शकता ड्यू डेट. ही सेव्ह केली आपण. सेव्ह केल्यानंतर दिस इज हिअर बट विच इज नॉट येट पब्लिश, म्हणजे अजून पब्लिश केलेलं नाही तोपर्यंत ती मुलांना ती दिसत नाही. म्हणजे आपण इथे आता सगळं ओके आहे समजा आपण बघितलं. हा ओके. ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे, रुब्रिकचा एक पार्ट आहे. यू कॅन ऍड द रुब्रिक, म्हणजे तुम्हाला ही असाइनमेंट कशा पद्धतीने ग्रेड केली पाहिजे. यू कॅन ऍड युअर रुब्रिक, यू कॅन क्रिएट युअर, or you can find rubric. There are available which are available. You can choose those rubrics. So basically तुम्ही हे लक्षात ठेवलं, जे पॉइंट्स तुम्ही टोटल दिलेले आहेत इथे ते तुम्हाला टोटल पॉइंट्स इथे मॅच व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही कंटेंट, सबमिशन, नीटनेस याला रेटिंग चेंज करू शकता. इथे समजा ही तुम्ही सिलेक्ट केले पण ही एडिट करायची तुम्हाला, तर यू कॅन एडिट दिस ऑल्सो. इथे तुम्हाला इथे 5 पॉइंट्स द्यायचे आहेत आणि इथे 3 पॉइंट द्यायचे आहेत. दॅट यू कॅन चेंज. Update rubric. So this, after publishing this assignment will be available for the students. Again we will see how it looks from the student view. Test assignment 002. सो स्टुडंटना पण ही दिसेल की त्यांचं रुब्रिक कसं चेक केलं जाणार आहे. त्यांना मार्किंग स्कीम काय, कुठल्या पॉइंटला किती पॉइंट्स आहेत ते मुलांना दिसेल. ते सबमिट आपण केलं, सबमिशनला गेलो की चूज द फाईल, टेक्स्ट एंट्री, यू कॅन टाईप द फॉर द दिस थिंग. वेबसाईटची एखादी URL द्यायची असेल, दॅट कॅन ऑल्सो बी गिवन हिअर. मीडिया, एक रेकॉर्डेड मीडिया, ऑडिओ व्हिडिओ क्लिप अपलोड करायची असेल, हे कॅन अपलोड. गुगल ड्राईव्ह मधनं काहींचं जीमेलला अपलोड केलेलं असतात किंवा मोबाईलवरनं रेकॉर्ड करतात आणि गुगल ड्राईव्हला सेव्ह करतात. दॅट कॅन बी ऑल्सो कनेक्टेड फ्रॉम दिस. ऑफिस 365 म्हणजे आपल्या टीम्सचं जे लॉग इन दिलेलं आहे त्याच्यामधनं पण ते कॅन अटॅच. हा स्टुडिओ म्हणून आहे, हा स्टुडिओ मी तुम्हाला दाखवेन. कॅनव्हासचा स्टुडिओ आहे, त्याच्यामध्ये ते कॅन डायरेक्टली रेकॉर्ड करू शकतात आणि अपलोड करू शकतात. आता आपण इथे आपण चूज फाईलला गेलो की आपण जे ऑप्शन्स दिलेले आहेत तेवढेच ऑप्शन सिलेक्ट होतील. तर मी आय ट्राय टू अपलोड CSV फाईल. ओपन. So I don't think so it will be allowing submit assignment. त्याला बँडविड्थ कशी आहे तुषार, MS Teamsच्या तुलनेत किंवा वेबएक्सच्या तुलनेत? सर बँडविड्थ इज नॉट बँडविड्थ तुम्हाला सर लाईव्ह लेक्चरच्या वेळेला लागते. आता याच्यातून MS Teamsचे लेक्चर घेता येतात म्हणाला ना तसं. हा, पण अगेन इट विल डायरेक्टेड टू द टीम्स ऑल्सो. ह्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर तुम्ही नाही घेता. लाईव्ह लेक्चर तुम्ही घेताना झूम, एकतर झूम कॉन्फिगर केलेला असेल, टीम्स कॉन्फिगर केलेला असेल, असे एक्सटर्नल टूल कॉन्फिगर केलेले आहेत. ह्याच्यातून MS Teamsला तू दिलंय ना ते प्लगइन का काय ते दिलंय हो, ना, आहे ना, आहे डायरेक्टली आहे. मग तिथून म्हणजे लेक्चर घेता येतात ना, म्हणजे असा अर्थ झाला ना. हो हो हो. म्हणजे मला तेच म्हणायचं की समजा ह्याच्यातून घ्यायला लागलो आपण MS Teams आणि MS Teams वेगळं घ्यायला लागलो किंवा ह्याच्यातून एखादं स्टुडिओ काय दिसतंय त्याच्यातून लेक्चर घेतलं, बँडविड्थ कसं आहे? कारण कधी कधी वेबएक्सला लॅपटॉप पूर्ण बंदच पडतो. सर तुम्ही ह्याच्यातनं घ्यायला गेला तर ह्याच्यात फक्त लिंक आहे, ह्याच्यात थ्रू तुम्ही जाणार आहात, टीम्सला जाणार आहात. अगेन द बँडविड्थ बी युटिलाइज्ड बाय टीम. अच्छा, म्हणजे माझ्याकडे ते ऍप बीप सगळं पाहिजेच, MS Teams सगळं करायलाच पाहिजे. हो हो हो. ओके ओके. इंडिपेंडेंट नाही आहे. इंडिपेंडेंट हे तुम्हाला म्हणजे लाईव्ह लेक्चर साठी नाहीये. लाईव्ह तुम्ही जर का रेकॉर्डिंग करून ठेवणार असाल, तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये 4 लेक्चर्स आहेत, तुम्ही आज रविवारी बसला, 4च्या 4 लेक्चर रेकॉर्ड केलेत तुम्ही आणि इथे अपलोड करून ठेवू शकता. आणि ज्या कोर्स डिझाईन साठी आहे. करेक्ट. तुमचं ज्या ज्या दिवशी लेक्चर आहे त्या त्या दिवशीचं तुम्ही शेड्यूल करून टाका कॅलेंडरमध्ये. मुलांना ते अवेलेबल होईल. मुलांनी बघितलंय की नाही हे तुम्हाला त्यांच्या ऍक्सेस मध्ये दिसेल. मुलांनी बघितलंय, कुठल्या पॉईंट पर्यंत बघितलंय लेक्चर, कुठल्या पॉईंट नंतर फॉरवर्ड केलंय, सगळं अनालिसिस मिळेल तुम्हाला. अच्छा, बेसिकली लाईव्ह लेक्चर रिलेटेड काही नाहीये, म्हणजे जे आपण तसं नाहीच आहे. फक्त आपल्या असाइनमेंट, ग्रेड्स,
शेड्युलिंग आणि रेकॉर्डेड लेक्चर्स सर त्याच्यासाठी. ह्याच्यामध्ये तुमचेच एफर्ट्स कमी होणार आहेत. हम्म, एका आठवड्याचे सगळे लेक्चर तुम्ही एका दिवसात घेऊन ठेवा ना, ओके. आणि शेड्यूल करून ठेवा. तुमचं टाइम टेबल मध्ये जे टायमिंग आहे त्याप्रमाणे शेड्यूल करून ठेवा. ओके ओके. ओके. बरोबर. इवन इथे डिस्कशन फोरम आहे. यू कॅन ऍड अ डिस्कशन फोरम. डिस्कशन आता एक डेमो डिस्कशन आहे. यू कॅन ऍड, पब्लिश, एडिट करू शकता तुम्ही. डिस्कशनला टॉपिक देऊ शकता. काय आहे पोस्ट मध्ये तुमचे एडिट, इथे अटॅचमेंट हवी असेल तुम्ही अटॅचमेंट टाकू शकता. इथे तुम्ही व्हिडिओ ऍड करू शकता की डिस्कशन, एखादा व्हिडिओ अपलोड करून, की इव्हन युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही इथे लिंक करू शकता. युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही इथे लिंक करू शकता इथून, एक्सटर्नल लिंक मधून, आणि त्याच्यावरती तुम्ही डिस्कशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे दिस सेटिंग्स अलाउ थ्रेडेड रिप्लायज, युजर मस्ट नॉट पोस्ट बिफोर सीइंग रिप्लायज, हे ऑप्शन्स आहेत. आणि ग्रेडेड ऑर नॉट ग्रेडेड, म्हणजे डिस्कशन परत तुम्हाला ग्रेडिंग करायचं असेल त्याचं, तर त्याचं परत तुमचे किती पॉइंट्स आहेत ते तुम्ही सगळं डिफाईन करू शकता. अलाउ लाइकिंग, म्हणजे थम्सअप, नॉट वगैरे असं काही जे ऑप्शन्स आहेत. ऍड टू स्टुडंट टू डू लिस्ट, म्हणजे स्टुडंटनी लॉग इन केल्यानंतर त्यांचे टू डू जे लिस्ट जे दिसते त्यांना, त्याच्यामध्ये हे ऍड करायचंय का नाही करायचंय, म्हणजे डिस्कशनला प्रायोरिटी मिळेल हे तुम्ही ऍड करू शकता. अवेलेबल फ्रॉम टू इथे देऊ शकता. ऑलवेज यू कॅन गो टू द होम अँड सी स्टुडंट व्ह्यू, की मुलांना तुम्ही पोस्ट केल्यानंतर कसं दिसणार आहे. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेला, म्हणजे जे तुम्हाला टीम्स मध्ये कळत नाही की तुम्ही पोस्ट केल्यानंतर मुलांना कसं दिसतंय. ओके. ओके. नेक्स्ट थिंग इज ग्रेड्स. ग्रेड्स मध्ये जे काय तुमचे टेस्ट क्विज जे काय आहे थ्रू आउट द कोर्स जे काय तुम्ही केलेले असेल त्याचे मुलांचे जे का ग्रेडिंग दिलं असेल तुम्ही तर इथे डिस्प्ले होईल. नसेल दिलं तर यू कॅन ग्रेड इट फ्रॉम दिस थिंग. आता आपण इथे फार काही केलेलं नाही त्यामुळे इथे कमी दिसतंय. तुम्हाला टू डू लिस्ट मध्ये तुम्हाला रिमाइंडर्स येतात की तुम्ही एखादं सबमिशन झालं असेल आणि त्याला असेच ग्रेडिंग केलं नसेल तर तुम्हाला रिमाइंडर येतं की त्याच्या ड्यू डेटला तुम्हाला त्या रिमाइंड करते की या डेटला तुम्हाला आज ग्रेडिंग करायचंय. ओके. पीपल या कोर्सला कोण कोण एनरोल झालेले आहेत हे लिस्ट दिसते तुम्हाला. इथून तुम्ही ऍड करू शकता. पण आता ते सुपर ऍडमिनला फक्त फॅसिलिटी दिलेली आहे त्यांनी ह्याच्यामध्ये ऍड करायची, ग्रुपमध्ये ऍड करायची, म्हणजे कोर्सला एनरोल करायची. अँड इव्हन फॅकल्टीला पण त्या स्वतःच्या कोर्सला आत्ता त्यांनी अवेलेबल ठेवलेली नाही आहे ती स्टुडंटना एनरोल करायची. सो इथे तुम्ही जी एनरोल जर जी रिक्वेस्ट पाठवली असेल मुलांना किंवा स्टुडंटना ती किती जणांनी ऍक्सेप्ट केली इथे तुम्हाला लिस्ट दिसतं. पेंडिंग कोणाकोणाची आहे हे दिसतं. ठीक आहे. देन वी विल गो टू पेजेस. पेजेस नथिंग बट म्हणजे एक वेब पेज आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काही हे टाकू शकता. आता मी इथे एक गेटिंग स्टार्टेड विथ स्टुडिओ इन कॅनव्हास हा एक व्हिडिओ मी ह्या पेजमध्ये हे केलेला आहे की मी तुम्हाला दाखवतो एडिट मध्ये जाऊन. हा जो आहे इथे मी युट्यूबला गेलो आपण समजा तर एखादी एक लिंक घेतली आपण. यू कॅन कॉपी दिस लिंक and come to here and you can put the link also. This will be get
inserted. Okay. You can give the details for the video also. आता इथे हा जो आहे ही आता आपण लिंक केलेली आहे, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ ओपन होईल. सो दिस इज लिंक टू द न्यू YouTube link. So you can give the details for this video also. You can give the comments, and as a student can also comment त्याच्यावरती स्टुडंट्सना काय वाटतं त्या पेजवरती ते सुद्धा कळू शकेल. इन द इनसाइट हा व्हिडिओ किती मुलांनी बघितलाय, किती स्टुडंटनी बघितलेला आहे त्याचं तुम्हाला इथे डिटेल्स मिळतील. इन कॅप्शन इफ यू हॅव मॅनेज, तुम्हाला कॅप्शन द्यायचे असेल तर यू कॅन यूज द कॅप्शन्स ऑल्सो फॉर द व्हिडिओ. सो दिस इज बेसिकली पेज. ह्याच्यामध्ये जस्ट मी एक व्हिडिओ दाखवला, पण तुम्ही जस्ट बेसिक स्टॅटिक वेबसाईट वेब पेज सुद्धा इथे तुम्ही अपलोड करू शकता. ऍड पेजला जाऊन just copy paste and it will be ready for you. So this is a page. Then files. Files is nothing but तुमच्या ज्या PDF presentation Excel फाइल जे तुम्हाला मुलांना शेअर करायच्यात, you just have to drag and drop here. त्या मुलांना अवेलेबल होतील. व्हिडिओ फाइल्स, ऑडिओ फाइल्स ज्या काय असेल त्या मुलांना इथे अवेलेबल होतील. इथे अवेलेबल करून देण्यामागचं बेनिफिट हाच आहे की किती मुलांनी ते डाउनलोड केलेलं आहे ते तुम्हाला त्याचा लॉग मिळेल. किती मुलांनी व्हिडिओ असेल तर बघितला आहे ऑनलाईन त्याचा तुम्हाला लॉग मिळतो त्या फाईलचा. दिस इज सिलेबस नथिंग बट जे काही तुमच्या कोर्समध्ये तुम्ही इन्क्लूड केलेलं आहे फ्रॉम द असाइनमेंट, डिस्कशन, ग्रेडिंग, पेजेस, फाइल्स जे काय आहे ते दॅट इज ऑल कम अंडर युअर सिलेबस. म्हणजे ते सगळं तुमच्या कोर्समधला सिलेबस आहे, एका स्टेजमध्ये मुलांना कळतं. ही आहे. दिस इज आउटकम. अगेन दिस हॅव टू बी कॉन्फिगर्ड. तुम्हाला ह्या कोर्समधनं काय आउटकम पाहिजे दॅट यू कॅन प्लॅन अँड क्रिएट युअर ओन आउटकम्स. रुब्रिक्स देर आर टू अगेन ऑलरेडी केलेले आहेत. थिअरी असाइनमेंट म्हणून आहे. यू कॅन क्रिएट युअर ओन ऑल्सो थ्रू ॲडिंग दिस. मगाशी सांगितलं जसं हे ऑलरेडी जे रुब्रिक आहेत यू कॅन क्रिएट मल्टिपल रुब्रिक्स अँड यूज. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही रुब्रिक वापरू शकता. कुठल्या असाइनमेंटला, कुठल्या डिस्कशनला कुठलं रुब्रिक वापरायचं ते तुम्ही ठरवू शकता. न्यू करून तुम्ही क्रायटेरिया इथे ऍड करू शकता. ही तुमची एक न्यू रुब्रिक म्हणून तयार झाला. दिस कॅन बी यूज फॉर युअर एनी असाइनमेंट फॉर द ग्रेडिंग पर्पज.
देन क्विझेसला आपण नंतर येऊ. त्याच्या आधी मी सांगतो मॉड्यूल्स इज म्हणजे तुम्ही जे काही मुलांना अवेलेबल करून देणार, एखादं पेज असेल किंवा व्हिडिओ असाइनमेंट असेल किंवा व्हिडिओ लेक्चर असेल किंवा जे काही असेल, दॅट कॅन बी अरेंज सिस्टमॅटिकली. म्हणजे तुम्ही युनिट 1, लेक्चर 1 असे लेक्चर्स अरेंज केलेले असतील, लेक्चर 1, 2, 3, 4, आणि तुम्हाला त्यांचा जर का सिक्वेन्स अरेंज करायचा आहे, युनिट 1 लेक्चर 1 बघितल्याशिवाय मुलांना लेक्चर 2 दिसायला अवेलेबल नाही व्हायला पाहिजे. तर लाईकवाईज यू कॅन शेड्यूल युअर मॉड्यूल्स इज नथिंग बट म्हणजे तुमचं एखाद्या लेक्चर टॉपिकवरचं जे काही तुम्हाला मुलांना कंटेंट तुम्ही अवेलेबल करून देणार आहात, ते इथे तुम्ही एका मॉड्यूल खाली ऍड करू शकता आणि त्याला सिक्वेन्स देऊ शकता आणि त्याला कंडिशन्स तुम्ही देऊ शकता की एखाद्या मॉड्यूलमध्ये लेक्चर 1 पूर्ण बघितल्याशिवाय लेक्चर 2 त्याला अवेलेबल विजिबल होणार नाही. दिस कंडिशन यू कॅन पुट ओव्हर हिअर. म्हणजे दिस इज अवेलेबल इन Moodle also, those who has used Moodle. So you can use these conditions. So this condition is available in modules. Conferences, you can arrange conferences through this module. Collaborations is nothing but total throughout this university जे काही तुम्ही कोलॅबरेट म्हणजे इतर स्कूल्सनी काय केलेलं असेल किंवा इतर कोर्सेसमध्ये काय केलेलं असेल, दॅट यू कॅन गेट हिअर ऑल्सो. Analytics, this is total analysis of the course guide, weekly analysis, student wise analysis हवा असेल तुम्हाला, you can get a student wise analysis. If you want to reports, you can get a reports also. Missing assignment, late assignment, जे काय असेल, run report, it will be created and report. You will get the download by in CSV format. This is a report. Google Drive is nothing but Google. You can link your WPU Google Drive to this one. Office 365 is again your Teams accounts OneDrive. You can link to here. You can directly pick the files or any content from your OneDrive. Okay. So I will show you the quizzes. Quizzes is same thing of the Moodle MCQ questions, or you can add the quiz, classic quiz or new this thing. Okay. So like WAC platform, you have to add questions again first, then you can able to add the questions in your quiz. Quiz type, graded survey, ungraded survey. You can practice also. Graded quiz is normal. This is type again assignment. You can put it in assignment. Options, shuffled options, time limit. You can give the time limit. Allow multiple options. If you are going to allow multiple options, it will allow. Let the students see the correct answer. If you want to show them correct answer, select it. Otherwise, don't. Let the students see their quiz responses. Incorrect questions will be marked in the students feedback. जर तुम्हाला मुलांना इनकरेक्ट आहे दाखवायचं असेल, म्हणजे दिस इज फॉर अ प्रॅक्टिस, आपण शक्यतो हे डिसेबल ठेवायचा. अदरवाइज स्टुडंट विल नो दॅट देअर इनकरेक्ट ऑप्शन्स ऑल्सो. शो वन क्वेश्चन ॲट अ वन टाइम, म्हणजे जो आपला ऑनलाईन एक्झामचा मोड आहे तो. दिस इज लॉक क्वेश्चन आफ्टर आन्सरिंग, म्हणजे
त्याला तो परत रिअटेम्प्ट करता येणार नाही मे बी. सो इट पुट इट अनलॉक्ड. दिस इज ऍक्सेस कोड रिक्वायर्ड टू ऍक्सेस दिस क्विज. म्हणजे हा अवेलेबल केलेला आहे तुम्ही मुलांना, पण जर तुम्ही हे एनेबल ठेवलं असेल तर यू हॅव टू पुट द सम ऍक्सेस कोड to access the quiz. Then only a student can access this quiz. Again, this is filter IP address. If you have to filter the IP address, की मुलांनी आपल्या लॅबमध्ये बसूनच हा क्विज सोडवायला पाहिजे, then we can put the IP address of our gateway for this. So मोबाईलवरनं किंवा कुठल्या दुसऱ्या घरून कुठेही ऍक्सेस करू शकणार नाही. So basically this is for the security purpose, and this is for the accessing the quiz before or after timing. म्हणजे तुम्हाला टायमिंग शेड्यूल न करता मुलांना जेव्हा ऍक्सेस करायचं त्याच वेळेला जेव्हा द्यायचं असेल, जसं आपण क्लासमध्ये बसल्यानंतर मुलांना पेपर वाटतो आणि तेव्हा आपण टायमिंग स्टार्ट करतो, तसं आहे. तुम्ही क्विज अवेलेबल करून दिलेला आहे, पण त्याचा ऍक्सेस पिन तुम्ही एक्झॅक्ट टायमिंगला दिलात की तिथून त्याचं पुढे क्विज चालू होईल. इट्स लाईक दॅट. अगेन देन असाइन टू एव्हरीवन. ड्यू डेट तुम्ही इथे टाकू शकता. अवेलेबल फ्रॉम अंटिल. ह्याच्यामध्ये अगेन एक्सेप्शन केस आहेत. तुम्हाला एखादा आजारी असेल किंवा काही जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर त्याला एक्सेप्शन टाकू शकता तुम्ही. अँड यू कॅन सेव्ह. ओके. बिफोर पब्लिश इट विल बी नॉट अवेलेबल. पब्लिश झाल्यानंतर तो मुलांना अवेलेबल असेल. आता प्रिव्ह्यू मध्ये गेलो आपण. सो इट विल शो दॅट नो there are no questions right now. So you have to add the questions. You can go to the new questions. There are options again: true, false, fill in the blanks, multiple blanks option, multiple answers, multiple correct answers, multiple drop downs, matching, numerical answers, formula questions, essay, file uploaded. That means subjective questions. In that students can write answers on paper and click that photo and upload the questions. File upload and questions. So text. So students can write the text in that. So multiple choices, common, multiple choice, single correct answer. This is pointing one. Okay, this is question. Correct answer. Favorite question. You can answer. This is a correct answer. Possible answer 1, 2, 3. You can so after you can give the feedback also for the correct answer and wrong answers. You can put the images also for the options. You can put the images for the questions also. Even you can use this formula option also to use the mathematical operations questions. So basically there are more tools available in this. You can use those. Update questions. Save. So now it is available for the students. So likewise you can add the questions and it will be available for the students. So these are time started now. 30 minutes countdown is started. It's a preview. Okay,
So this is incorrect. Quiz score 0 out of 1. So likewise, you can create multiple quiz for the students. Requirement of your course. Now I will show you these things. Studio, where you can record your videos and link your existing videos, upload your videos. You can edit your videos. So I will show you one simple recording. Screen capture is there and webcam capture is there. If you want to capture your screen for the students, you can capture your screen. It will start. Okay, it is asking to okay, you can start recording. And okay, this is test recording for the screen capture demo. You can see this. So it will take some time to process it. Once it is processed, it's available. It is available now. So likewise, you can put the details also. Edit details, comments, insight. Good. Okay. Again, there is another option, recording webcam capture. So it will ask you to start your webcam, start recording. 1, 2, 3, go. This is a test recording for the demo purpose. You can download this also, this file. Okay, you can add videos from drag and drop. If you have already recorded files, you can upload those files. You can do you have any YouTube videos? You can add also for this. Those will be get available, and from here you can share to the students. So this is basic feature of Canvas Studio. So there is again one thing, attendance. These settings has to be done yet. So once it will be available done, we will go through it. This is nothing but for the attendance, ready attendance for the ARP purpose. जे तुम्ही lectures किंवा जे ह्याच्या through Teams through Canvas through Teams मध्ये schedule कराल lectures, त्याचा attendance directly तुम्हाला इथे मिळेल. Okay, this is about the course. We will go to the calendar. कॅलेंडर मध्ये तुम्ही इथे तुमचे लेक्चर शेड्यूल करू शकता.
जे काही करायचे ते. तर सपोज I will go to this assignment. So I can go to the teams. I can create a meeting link. So I will create the link here. For that time. This link has been copied here. So इथे डायरेक्टली मुलं क्लिक करून त्यांना टीम्स मध्ये जाऊ शकतात आणि या इथून आता इथे तुम्ही पॉइंट्स ग्रेडिंग नाही ठेवलं तरी चालणार आहे. दिस इज नॉट पॉइंट नॉट ग्रेडेड. Save and publish. So it will be available demo lecture. So if you click on this, it will open. ही टीम्स मध्ये तुमची लेक्चरची लिंक ओपन होईल. ही फॅसिलिटी आपण आता टेम्पररी पर्पज साठी घेऊन ठेवलेली आहे कारण टीम्स मध्ये सगळेजण आता कम्फर्टेबल आहेत. कॅनव्हास थ्रू मुलांना टीम्स मध्ये येण्यासाठी थोडी सवय लागावी म्हणून आपण ते इथे कॉन्फिगर करून घेतलेलं आहे की कॅनव्हास मध्ये तुम्हाला LMS चे टूल्स वापरता येतील आणि तुमचे रेग्युलर लेक्चर्स पण टीम्स मध्ये चालू राहतील म्हणून आपण इथे टीम्स याच्यात कॉन्फिगर करून घेतलेलं आहे. आणि दॅट कॅन बी कॉन्फिगर थ्रू कॅलेंडर ऑल्सो. Okay, one more thing, inbox. This is nothing but आपलं आउटलुक एक्सप्रेस कसं आउटलुकचे मेल्स जसे असतात तसेच आहे इथे. फक्त इथे तुम्हाला इनबॉक्स मध्ये तुमच्याच कोर्सचे फक्त तुम्हाला ज्या कोर्सला तुम्ही एनरोल असतील त्या मुलांनाच फक्त तुम्हाला मेसेज पाठवता येतील. त्या रिलेटेड म्हणजे तुमच्या मुलांनी जर का एखादा त्यांचा पर्सनल ईमेल ऍड्रेस ह्याला कॉन्फिगर केला असेल तर तुम्ही इथून जे मेसेज पाठवाल मेल पाठवाल ते त्यांच्या पर्सनल ईमेल ऍड्रेसला जातील. दिस इज हिस्ट्री. दिस इज जे काही तुम्ही मुलांनी केले किंवा तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला इथे हिस्ट्रीमध्ये दिसेल. ओके, अगेन आपण अकाउंट मध्ये जाऊ. नोटिफिकेशन म्हणून एक हा ऑप्शन आहे. दिस इज युअर पर्सनल सेटिंग्स. प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर यू कॅन एडिट युअर फोटो, एडिट युअर प्रोफाईल ऑल्सो. जे काय टायटल असेल ते देऊ शकता तुम्ही. लिंक्स तुमच्या वेबसाईटच्या लिंक असतील, तुमच्या लिंक्डइनच्या कुठल्या ज्या लिंक्स असतील त्या देऊ शकता तुम्ही. इथे तुमच्या काही फाईल्स असतील तुमच्या पर्सनल यूजसाठी त्या तुमच्या इथे फाईल्स दिसतील. दिस इज युअर पर्सनल सेटिंग्स. हे शेअर्ड कंटेंट जर तुम्ही तुमचं कंटेंट जर का शेअर केलेलं असेल तर तिथे दिसेल. ग्लोबल अनाउन्समेंट रिगार्डिंग जे काही कॅनव्हासच्या संदर्भात जे काही अनाउन्समेंट असतील त्या तुम्हाला इथे येतील. तर नोटिफिकेशन मध्ये दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण तुम्ही नोटिफिकेशन हे तुम्हाला कॅनव्हास कडनं तुम्हाला जे काही कॅनव्हासवरती तुम्ही जे काही केलेलं ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला नोटिफाय होण्यासाठी सेटिंग्स आहेत हे. तर इथे मी आता काय केलेलं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवेन. प्रोफाईल मध्ये एडिट प्रोफाईल मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये गेलात तुम्ही तर दिस आर द ईमेल ऍड्रेस. इथे तुम्हाला ईमेल ऍड्रेस कॉन्फिगर करता येतील. डिफॉल्ट तुमचं MIT-WPUचं इथे आहे पण काही जण MIT-WPUचं मोबाईलवरती बघत नाहीत. जे मोबाईलवरती तुम्ही बघू शकता त्या मोबाईलला ज्या ईमेल ऍड्रेसला तुम्हाला यायचं असेल यू कॅन ऍड दॅट ईमेल ऍड्रेस. इथे टेक्स्ट
SMS पण होऊ शकतो, पण ते आता आपण कॉन्फिगर केलेलं नाहीये. ते दॅट हॅज टू बी कॉन्फिगर थ्रू द मेन सर्व्हर. इथे ईमेल ऍड्रेस तुम्ही ऍड करू शकता. इथे ऍड होईल तुमचा इथे. आणि इथे आता अजून एक ऑप्शन आहे, अदर कॉन्टॅक्ट. म्हणजे तुमचे जे काही डिव्हाइसेस आहे, तुम्ही मोबाईल वापरत असाल, टॅब वापरत असाल, आयफोन वापरत असाल, तर त्या सगळ्या डिव्हाइसेस वरती तुम्हाला जर का हे जे नोटिफिकेशन आहे ते पुश व्हायला हवे असतील, यू कॅन एनेबल दोज डिव्हाइसेस. सो नोटिफिकेशन्स मध्ये आता मी तुम्हाला सांगतो, हे दिस इज माय WP ईमेल ऍड्रेस, दिस इज माय डिव्हाइस, आणि दिस इज माय अनदर ईमेल ऍड्रेस, की ज्याच्यामध्ये हे नोटिफिकेशन येऊ शकतात. आता तुम्हाला कुठले कुठले नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवेत किंवा नाही यायला पाहिजेत, हे तुम्ही इथे कॉन्फिगरेशन करा. इथे एखाद्या असाइनमेंटची ड्यू डेट असेल, सो यू कॅन सिलेक्ट हिअर नोटिफाय इमिजिएटली. म्हणजे ड्यू डेट जेव्हा इन्सर्ट म्हणजे असाइन केली जाईल तेव्हा लगेच येईल, किंवा डेली समरीमध्ये किंवा विकली समरीमध्ये, किंवा नोटिफिकेशन ऑफ. आणि इथे नोटिफिकेशन ऑफ करून MITWP न करून इथे समजा नोटिफाय मी विकली इथे अनेबल करू शकतो, और नोटिफाय मी इमिजिएटली ऑन मोबाईल. दॅट कॅन बी, म्हणजे मोबाईलवरती तुम्हाला लगेच ते पॉपअप येईल. ग्रेडिंग पॉलिसीज जे काय आहे याप्रमाणे असे सगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला नोटिफिकेशन कुठल्या डिव्हाइसवरती, कुठल्या ईमेल ऍड्रेसवरती रिसिव्ह व्हायला पाहिजे त्यासाठी. इथे जर का तुमचा एकच ईमेल ऍड्रेस असेल तर एकच येईल. इथे जर का तुमचा डिव्हाइस वरती तुम्ही जर का इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्ही प्ले स्टोअर वरनं हे इन्स्ट्रक्टर फॉर कॅनव्हास फॉर फॅकल्टी म्हणून आहे, हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हे नोटिफिकेशन देतील, त्याच्यावरनं तुम्ही सगळे हे ऑपरेट करू शकता. त्याच्यामध्ये हे सगळे फीचर्स आहेत फॅकल्टीचे, जे LMS साठी लागतात. इवन देर इज अनदर ऍप ऑल्सो फॉर द स्टुडंट्स ऑल्सो, आणि वन मोर ऍप इज फॉर द पेरेंट्स. पण पेरेंट्सचं मला माहित नाही की ते सेटिंग केलेलं आहे का नाही, पण स्टुडंट्स आणि फॅकल्टी आर डन फॉर द सेटिंग्स. यू कॅन यूज दोज. सो हे नोटिफिकेशन्स आहेत, हे तुम्हाला कुठल्या डिव्हाइसला काय हे येण्यासाठी कळण्यासाठी. दीज आर द सेटिंग्स. इथे तुम्हाला तुमचं ऍडिशनल हे द्यायचं असेल काही तर. Okay, these are integrations which are already केलेली आहेत. हे इंटिग्रेशन मी माझ्या मोबाईलवरती ऍप इन्स्टॉल केलेला आहे, कॅनव्हास टीचर म्हणून. त्याचं नोटिफिकेशन इथे आलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आहे मी ऍप म्हणून. त्याचं नोटिफिकेशन आहे इथे. ते तुम्हाला डिटेलमध्ये ते कळेल कधी केलेलं आहे आणि एक्सपायरी डेट काय आहे त्याची. ओके, दिस इज फॉर नाव. ओके, वन मोर थिंग. आता हे ऍक्च्युली कोर्स क्रिएट केल्यानंतरचे त्याचे सेटिंग्स आहेत, ते आपण आता नको बघायला. आपण जस्ट फर्स्ट वी विल गो थ्रू दिस मॉड्यूल्स, आणि तुमचे टूल्स तुम्ही कसे वापरताय, किती वापरताय. होप सगळ्यांनी रजिस्टर केलेलं असेल. ऍक्सेप्ट करा, तुमचं प्रोफाईल एडिट करा, आणि स्टार्ट एक्सप्लोरिंग द टूल्स. So okay, does a whiteboard? Whiteboard is not there yet, but we can plug in from the third party. So ते चालू आहे इंटिग्रेशनचं काम. Once it integrated, I will let you know. So अजून काही कोणाला काही क्वेरी? This is a quick review. Hello.
तुषार सर, हा टीम्सच्या कंपॅरिझन मध्ये याच्यात काय जास्त ऍड ऑन्स असतील किंवा बेनिफिशियल काय असेल याचा वापर? ग्रेडिंग, डिस्कशन, असाइनमेंट मध्ये डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला, क्विझेस मध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत. मॉड्यूल तुम्ही यू कॅन अरेंज अकॉर्डिंगली कंडिशन वाईज. ओके. तुमचं ऑनलाईन टीचिंग टीम्स वरच जावं लागेल आपल्याला लाईव्ह लेक्चर साठी. हा, राईट. ओके. If you schedule your lectures, pre-recorded lectures, this is good for that. ओके सर, ठीक आहे, थँक्यू. हॅलो तुषार, म्हणजे लाईव्ह लेक्चर घेताच येणार नाही यामध्ये? सर लाईव्ह लेक्चरचं अजून प्लग इन त्यांचं हे झालेलं नाहीये, फायनलाइज झालेलं नाहीये. ओके. पण म्हणजे लेक्चर रेकॉर्ड केलं म्हणजे तुला माहिती आहे झूम मध्ये व्हिडिओ फाईल जनरेट होते, करेक्ट. ती इथे टाकता येईल असं हो म्हणतो. बरं. पण मग काय होतं, इंटरॅक्शन कॅप्चर त्यावेळची ती कशी होतील? नाही ऍक्च्युली सर हे कसं एक्सपेक्टेड आहे, तुम्ही एका आठवड्यात तुमचे 3 लेक्चर्स आहेत, तर ते 3 लेक्चर्स तुम्ही आधीच रेकॉर्ड करा. हो ना, पण इंटरॅक्शन होतं माझं लेक्चर चालू असताना मध्ये. मला तेच बरोबर आहे. आता ते इंटरॅक्शन आपण जसं Moodle वरती केलं होतं ना, इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ क्वेश्चन्स म्हणजे मध्ये लक्षात आलं. म्हणजे तुझं ते असिंक्रोनसच लर्निंग आहे. करेक्ट. म्हणजे तुम्ही तुमचे 3 लेक्चर, एक लेक्चर रेकॉर्डेड द्या आणि नंतर 10 मिनिटाचा हवा तुम्ही इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवा. म्हणजे तुमचं पूर्ण 1 तास जो बिझी राहणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही 10 मिनिटच बिझी राहाल त्या लेक्चरमध्ये. हो, लक्षात आलं. नाही पण आता कसं असतं, लाईव्ह मी करतो झूमवर किंवा मायक्रोसॉफ्ट टीमवर बरेचसे करतात, तर त्याचा स्टुडंटला विचारता रे नाव घेऊन, काय रे तुला कळलंय का, आणि असं आहे. हे जे आहे ना ते लाईव्हची गंमत आहे ना वेगळी, हे एनेबल करता येईल का म्हणजे आपल्याला नंतर त्यामध्ये? हा, ते चालू आहे, त्यांचं इंटिग्रेशन चालू आहे. लाईव्ह कुठला मॉड्यूल ह्याच्यात इन्सर्ट करता येईल. त्यांनी आता ते टीम्स आता जस्ट रेग्युलर आपल्या टीम्स वरती चालू आहे कंपल्सरी, म्हणून आपण ते इमिजिएटली कॉन्फिगर करून घेतलेलं आहे. ओके. झूमचं पण तसंच करता येतं? झूमचं पण करता येतं. हो, झूमचं पण करता येतं, पण माहित नाही अजून त्यांनी, कारण ते कसं आहे की ते लायसन्स असेल तरच करता येतं. टीम्सचं आपलं लायसन्स आहे, झूमचं आपण इंडिव्हिज्युअली फ्री वापरतोय. होय, इंडिव्हिज्युअली फ्री वापरतोय. पण ते मला हे कॅनव्हास मधनं झूम वापरायचं असेल तर कॅनव्हासचा जो ओनर आहे त्यानंच झूम घ्यायला पाहिजे, इंडिव्हिज्युअल ऑपरेटरना घेऊन चालत नाही, असं आहे का? नाही. तुम्ही आता आपण कसं केलेलं आहे, टीम्सचं आपल्याकडे लायसन्स आहे, दॅट हॅज टू बी कॉन्फिगर्ड सर्व्हरला, आपल्या सर्व्हरला कॉन्फिगर करायला लागतं त्याचं प्लग इन. हो. त्याची की असते ती ऍक्सेस करण्यासाठी. बर. ते ऍक्सेस केल्यानंतर ते आपल्या ऑफिशियली, आता आपण टीम्स आपल्याकडे लायसन्स आहे, इव्हन झूम पण लायसन्स आहे, पण दॅट इज नॉट फॉर कॅम्पस एडिशन. ते आपण स्पेसिफिक काही ईमेल ऍड्रेस साठी घेतलेलं आहे, तसं टीम्सचं नाहीये. टीम्सचं आपलं WPUच्या ईमेल ऍड्रेस जे आहे त्यांना सगळ्यांना आपण केलेलं आहे ते कॅम्पस एडिशन म्हणून, त्यामुळे ते आपल्याला इंटिग्रेट करता आलं. झूमचे ठराविक लायसन्स असल्यामुळे ते करता येत नाही सगळ्यांसाठी. बर. पण टीम मधनं सुद्धा मी टीम लाईव्ह लॉन्च करू शकतो ना यात? हो. आणि मग इंटरॅक्शन, मग बाकी माझ्या LMS म्हणून माझं काय असं, आणि लेक्चर लाईव्ह घ्यायसाठी आता आपण तेच केलेलं आहे. आता आपण कुणालाही टीम मधनं डायरेक्टली तुम्ही इकडे या म्हणून म्हणतच नाहीये. लाईव्ह लेक्चर तुमचं ह्या ट्रायमेस्टरला चाललंय तसंच चालू दे, फक्त हे LMS चे टूल्स वापरायला सुरुवात करा. ओके. लाईव्ह घेता येईल इथून लोकांना? हो. आता मी दाखवलं ना तुम्हाला टीम्स मधला ऍड करून. हो. राईट. येस, गुड. LMS साठीच आहे मुख्य म्हणजे? हो, LMS साठीच आहे. हो. येस, थँक्स, ग्रेट. बाकी व्हिडिओ एडिटिंग वगैरे तू नंतर सांगणार आहेस ना, कारण ते फार चांगलं आहे. हो. पहिले लोकांना ऍटलीस्ट बेसिक टूल्स वापरायला सुरुवात करू दे. व्हिडिओ एडिटिंग साठी मी स्पेशली, म्हणजे आपण जसं ते केलं होतं तसं आपण स्पेसिफिक एक अर्ध्या तासाचं ट्रेनिंग घेऊ आणि तेव्हा हँड्स ऑन घेऊ, म्हणजे तोपर्यंत सगळ्यांचं हे झालेलं असेल. करेक्ट. ग्रेट.
म्हणून मी डिटेलमध्ये नाही गेलो कुठल्याही याच्यामध्ये, कारण हँड्स ऑन एकदा तुम्ही नाही, सगळ्यांनी नाही. करून बघितलं की अजून काय आहे, मग हो. ते एक्सप्लोर करायला जरा मजा येईल. हो 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 हो. आता तू सांगितलं याचं सगळं मॉडेलच आहे, म्हणजे मला वाटतं हे कस्टमाइज मॉडेलच दिसतं. कस्टमाइज मॉडेल आहे. हम्म. फक्त आता ते H5P चं जे ऑप्शन होता तो यांनी हो. याच्यामध्ये इंटिग्रेट केलेला आहे हो, पण तो स्टुडिओमध्ये. फारच चांगला आहे, हो हो फारच चांगला आहे. पण आपलं कसं लाईव्ह लेक्चर्सच आहे सध्या ना कल्चर, म्हणजे आता college तेच सारखं. तेच ना. तर लाईव्ह लेक्चर पण मध्ये ते पण तू सर म्हणलास ते चांगलं आहे, शेड्यूल करा हे चांगलं आहे, हा म्हणजे आठवडाभर रजेवर इव्हन जर जायचं का असेल तुम्ही कोणाला. जर का एक आठवडा जर का तुम्हाला लेक्चर घ्यायला लाईव्ह घ्यायला जमणार नसतील, तर तुम्ही तुमच्या आठवड्याचे हो, लेक्चर सगळे शेड्यूल करून टाका इथे प्री रेकॉर्ड करून, फारच आणि चांगलं. आणि त्यानंतर एका दिवशी 1 तासाचं प्रत्येक लेक्चरवरती 10-15 मिनिटाचं इंटरॅक्टिव्ह सेशन घ्या. घेता येईल. हो हो, अगदी क्या बात रेमेडियल आहे. लेक्चर येस. म्हणतात ते. हो 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 हो. येस. तुमचे एफर्ट्स वाचतील की म्हणजे रोज 1 तास समोर स्क्रीन समोर बसायचं, त्याच्याऐवजी 10 मिनिटं बसाल तुम्ही किंवा. हो बरोबर. दॅट इज व्हेरी गुड. आणि जेव्हा तुम्ही थोड्या रेकॉर्ड करता दिवसांनी स्वतः रेकॉर्ड करता, त्यावेळेला तुम्ही सगळे रिसोर्सेस घेऊन एकदा व्हिडिओ करून बघा. तुम्हाला नाही वाटला डिलीट करा, परत करा. लाईव्ह मध्ये ते तुम्हाला मग ते तर रिटेक आहे. नाही घेता येत. काय रे हो, हो. नाही, तुषार, आणि हा थोड्या दिवसांनी घरी बसा म्हणतील रेकॉर्डिंग करून सगळं आमचं. घरी बसून करा ना सगळं. नाही नाही काम वाढणार आहे असं दिसतंय एकंदरीत. नाही तुषार, काम मला एक कमी म्हणायचं होईल आहे, उलट recorded- तुमचं. नाही 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 असं रेकॉर्डिंग करायचं संडेला, म्हणजे संडे पण घालायचा आणि आठवडाभर कॉलेजची कामं पण करायची. हा, मग ते दॅट इज युअर चॉईस. ते पॉसिबल आहे, म्हणजे असं दिसतंय मला. इफिशियन्सी वाढवत आहे ना तुमची. हो प्रोडक्टिव्हिटी म्हणायचं आता त्याला, एफिशियन्सी म्हणायचं नाही. प्रोडक्टिव्हिटी खरं आहे. नाही, आम्हाला तुषार असं दाखवतोय किती ते असं कन्व्हिनियंट आहे असं तसं, पण त्याच्या आधीचं केवढं काम आहे रे सगळं. इट्स लॉट्स ऑफ वर्क बिफोर ना. कुठलं काम आहे? नाही नाही, Before- काम जास्त आहे. म्हणजे रेकॉर्डिंग करायचं आणि मग सगळं असं. हो हो हो, ते तो दाखवणार आहे अजूनही आपल्याला. मॅडम, अजून रेकॉर्डिंग दाखवलं मधले नाही. अजून एक फीचर आहेत, ते आता दंडगे सरांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. ते तुम्ही एकदा हँड्स ऑन झाले नक्की ते दाखवीन. ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की दिस इज बेस्ट ऑप्शन. हे चांगलंच आहे. तुषार, मला अजून एक विचारायचं आहे. माझा रेकॉर्डेड लेक्चर मी पण ऐकतोय आणि स्टुडंट्स पण ऐकतात असं समज, तर मला मध्येच पॉज करून काय रे कळलं का विचारायचं आहे, ते शक्य आहे का? नाही सर. लाईव्ह मुलं आता त्यांच्या ह्याच्यानुसार बघणार ना, त्यांच्या पेसनुसार बघणार. नाही नाही, मग त्यात मी अरेंज केलं सगळ्यांनी. अरे एका मुलं जे या की इथे. असंच मध्ये ब्रेक घेऊन नंतर सांगतील कळलं म्हणून. नाही, आता त्याच्यामध्ये तुम्ही सर मध्ये मध्ये कमेंट्स टाकू शकता. तुमचं ते तर आहे रेकॉर्डेड. सगळं, पण मला म्हणायचं आहे तुषार स्पेसिफिकली की सिंक्रोनस सिनेरिओ तयार करता येईल का या सिंक्रोनस मॉडेल? त्याच्यासाठी आपल्याला सर थोडं सर्च करायला लागेल. आपल्याला थोडं ओके ओके, R&D करायला लागेल ते. ओके ओके. बाय डिफॉल्ट सिंक्रोनस साठीच आहे, विच इज सिंक्रोनस साठी सर काहीतरी असेल ऑप्शन. आपण जरा R&D करू सर. बघूया म्हणजे हा प्रश्न डोक्यात ठेवूया. हा अनरिझॉल्व्ड आहे, आपण पुढच्या वेळी आपण सोडवूया. मी पण बघतो. कारण हा प्रश्न मी आमच्या ट्रेनिंगच्या इथे विचारला होता, जेव्हा म्हणजे कॅनव्हास कडून ट्रेनिंग चालू होतं. तर ती जी ट्रेनिंग देणार होती तिला पण माहित नव्हतं हे की असं काही होऊ शकतं. राईट. तुषार सर, हे जे मीटिंग मुळे किंवा वेगवेगळ्या कामामुळे जे स्किप होतात लेक्चरना, टिपिकली माझं मागच्या ट्रायमेस्टर तसं झालं खूप. त्यासाठी हे खूप चांगलं आहे. म्हणजे मी ते नंतर सगळं झूम वरती काढून ठेवलं, मुलांना दिलं, टीम्स वरती टाकलं. त्यापेक्षा हे असं चांगलं आहे. दिस इज टूल फॉर तुम्हाला फ्री होण्यासाठीच टूल आहे हे. की तुमच्या स्वतःसाठी वेळ काढता येईल, रिसर्च साठी, पब्लिकेशन साठी. नाही बरोबर आहे. व्हेरी गुड. ओके, अजून काही प्रश्न? नाही, आमचे लॉग इन फक्त लवकर करशील म्हणजे आम्हाला पण थोडं प्रॅक्टिस करता येईल. हो मॅडम, आपण प्रोसेस करू दे. कारण ते आता लॉग इन क्रिएट करणं जे आहे माझ्याकडे नाहीये. दॅट हॅज टू बी गो थ्रू FOET टू मेन IT टीम, त्यांच्याकडनं होईल ते. पण आपण प्रोसेस करू ते. ठीक आहे. तुषार, मला वाटतं आता अर्धा मीटिंग 1.5 तास चालली.
आता मला वाटतं थांबूया आपण. Yes, आजचा sir. विकेंडचा दिवस आहे आणि फक्त रिक्वेस्ट टू ऑल फॅकल्टी मेंबर्स, प्लीज ऍक्टिव्हेट युअर अकाउंट. दॅट इज इम्पॉर्टंट. कारण आउट ऑफ 24 15 लोकांनी काहीच केलेलं नाही अजून. ते फक्त करावं म्हणजे ते होऊन जाईल सगळं. आता सगळे इथं आहेत म्हणून सांगतो, मंडे पासून फॅकल्टीजला देखील ऑन कॅम्पस दिवसभर म्हणजे जॉईन करायचं असं चालू आहे. आज सकाळी आज आलंय सरांचं.